Today we are going to solve some examples of multiplication. बघा आज आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशनची काही उदाहरणे मी तुम्हाला इकडे सोडवून दाखवणार आहे. आता मी मध्येच मल्टिप्लिकेशन घेण्याचं कारण असं की आपली जी बेसिक ऑपरेशनची किंवा मूलभूत क्रियांची जी वही आहे त्याच्यामध्ये आपलं नंबर रीडिंग झालेलं आहे, ॲडिशन झालेलं आहे आणि ते सबट्रॅक्शन झालेलं आहे आणि त्याच्या पुढची पायरी जी आहे ती आहे मल्टिप्लिकेशन. ज्यावेळेस आपण आपलं टेक्स्टबुक शिकू त्यावेळेस हे चॅप्टर आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या पद्धती तर येतीलच, पण इयत्ता चौथीमध्ये आल्यानंतर आपण रिव्हिजन म्हणून बेसिक ऑपरेशनची तयारी करत असतो किंवा मूलभूत क्रियांचा सराव घेत असतो. त्याच्यामध्ये होतं काय, आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून हा जो पिरियड आहे याच्यातलं जे कंटेंट आहे ते तुम्हाला पूर्वतयारीसाठी उपयोगी पडणार आहे. चला मग आता पाहूया आपण मल्टिप्लिकेशन. आय हॅव रिटन हिअर द टॉपिक नेम मल्टिप्लिकेशन आणि एक सूचना मी इकडे दिलेली आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, हे तुम्हाला इयत्ता तिसरीत माहितीच आहे. मल्टिप्लाइंग अ नंबर बाय वन डिजिट नंबर. मी काय सूचना दिलेली आहे, मल्टिप्लाइंगचा अर्थ होतो गुणणे. अ नंबर म्हणजे एखाद्या संख्येला, बाय वन डिजिट नंबर. मग मी पर्टिक्युलरली असं घेतलेलं नाही की वन डिजिटला घ्या, टू डिजिटला, थ्री डिजिटला, फोर डिजिटला. कोणतीही संख्या असेल तर तिला मल्टिप्लाय कितीने करायचंय, एक अंकी संख्येने. समजून घ्या, हिअर इज टू डिजिट नंबर आणि इकडे मल्टिप्लाय होतोय वन डिजिट नंबरने. हिअर इज थ्री डिजिट नंबर, इथं पण मल्टिप्लाय वन डिजिटने होतोय. हिअर इज फोर डिजिट नंबर, इकडे मल्टिप्लाय 5 डिजिटने होते. इकडे 507 ला मल्टिप्लाय बाय 3 ने आहे आणि 6320 ला मल्टिप्लाय बाय 1. म्हणजे खालच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांना आता तांत्रिक याच्यात काय म्हणतात ते ज्यावेळेस आपलं चॅप्टर सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. फक्त ही वरची संख्या ही 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, तुमच्या प्रॅक्टिसवरती अवलंबून आहे. फक्त खालचा जो खालची गुणणारी जी संख्या आहे ती एक अंकीच आहे, ती वन डिजिट नंबरचीच आहे. आणि अशीच उदाहरणं आपण इयत्ता तिसरीमध्ये सोडवलेले आहेत. पण तिसरीची थोडी रिव्हिजन घेतो. तिसरीमध्ये तुम्ही जे सोडवलेले उदाहरणं आहेत ते ह्या पद्धतीचे होते. समजून घ्या, 58 इंटू 2. आता याचं रीडिंग करताना कसं करायचं, 58 इंटू 2 सराव घ्या. 58 इंटू या साईडला आपण इंटू म्हणतो किंवा 58 मल्टिप्लाइड बाय 2, 58 मल्टिप्लाय बाय 2 या पद्धतीने पण आपण म्हणू शकतो. म्हणून रीडिंग करताना 83 मल्टिप्लाय बाय 6, 783 मल्टिप्लाय बाय 4, 4323 मल्टिप्लाय बाय 5. किंवा असं वाचू शकता 83 इंटू 6, याला इंटू म्हणा. 783 इंटू 4, 4323 इंटू 5. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं रीडिंग करू शकता. कारण पुढे ज्यावेळेस आम्ही टीचिंगमध्ये जाऊ त्यावेळेस या शब्दप्रयोगांचा उपयोग करू, म्हणून तुमच्या ते लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी सांगतो याला दोन पद्धतीने तुम्ही वाचू शकता. 6320 मल्टिप्लाय बाय 1 किंवा 6320 इंटू 1. तर मी काय सांगत होतो, इकडे एक उदाहरण दिलं. ते उदाहरण असं होतं की गेल्या वर्षी तुम्ही 58 इंटू 2 म्हणजे इकडे 2 डिजिट नंबर राहतील आणि खाली 1 डिजिट नंबर राहतील. अशा स्ट्रक्चरचे मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. मात्र ह्या वर्षी आपल्याला थोडा बदल करायचा आहे, थोडा ॲडव्हान्स झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला हा रिव्हिजनचा पिरियड समजा. मग आपल्याला एक माहिती, इकडे 2 चा टेबल 8 पर्यंत घ्यायचा आहे, 2 चा टेबल 5 पर्यंत घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला तिसरीच्या तुमच्या टीचर्सने शिकवलेलं आहे. तर मग आपण काय पाहणार आहोत आता, 2 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे 2 चा टेबल 8 पर्यंत घ्यायचा किंवा 2 चा टेबल 5 पर्यंत घ्यायचा. मग याच्यात जर तुम्हाला अजून माझी एक सूचना आहे, जर तुम्हाला तुमचे टेबल्स मराठीतून पाठ असतील, मात्र आपल्याला इंग्रजी अंकांचा उपयोग करायचा आहे. कारण सेमीच्या वर्गासाठी जरी तुमचे टेबल मराठीतून पाठ असतील, मराठीत म्हणा, मात्र अंक किंवा डिजिट्स हे इंग्रजीतनं लिहा. आणि जरी तुम्ही इंग्रजीतून तुमचे टेबल पाठ असतील तरी चालेल, ते तुम्ही इंग्रजीतून म्हणणार आहेत, ऑब्व्हियसली तुम्ही ते इंग्लिशमधूनच लिहिणार आहात. फक्त मराठी टेबल म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांनी काउंटिंग नीट करा, एवढी गोष्ट लक्षात आहे. आता मी इकडे मराठी पण आणि इंग्लिश पण दोन्ही यूज करणार आहे.
आता मी 2 चा टेबल 8 पर्यंत घेतला. 2 8 चा 2 चा टेबल जर आपण घेतला 2 8 चा 16 होता 16 किंवा मराठीत 2 8 16. तुम्ही काय करत होते 16 मध्ये हा युनिट प्लेस वरचा जो 6 आहे तो इकडे लिहित होता आणि कॅरी ओव्हर इकडे वरती वर देत होता. आय थिंक असं तुम्ही करत असाल. परत 2 चा टेबल 5 पर्यंत 2 पंचे 10 किंवा 2 5 चा 10. मग या 10 मध्ये हे +1 करत होते आणि 11 इकडे लिहित होते. इट इज युअर आन्सर. या पद्धतीने तुम्ही जात होता. पण इयत्ता 4th मध्ये आपण काय बदल केलेला आहे तर हे जे कॅरी ओव्हर आहेत हे जे हातचे आहेत हे तुम्ही तिकडे लिहू नका. कारण आपला जो टाकटिकपणा आहे तो राहत नाही. आमचा अनुभव असा आहे. आणि दुसरी गोष्ट हे खालचे जे मल्टिप्लायर आहेत म्हणजे ते खाली गुणणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या जर मोठ्या झाल्या तर कुठं कुठे एक येणार तुम्ही तिकडे गोंधळ होतो. म्हणून मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने हातचे किंवा कॅरी ओव्हर घेऊन बघा. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नवीन नवीन थोडा अवघडल्यासारखं होईल. आणि मी एक सजेस्ट करतो तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या या ऑपरेशन्ससाठी तुम्ही एक रफ पेपर म्हणजे कच्चा कागद शेजारी ठेवत चला आणि त्याचा उपयोग करत चला. तो भरला की त्याला डस्टबिन मध्ये टाका. दुसरा लगेच असे भरपूर कागद आपल्याकडे असतात. म्हणून काय करायचंय आता तुम्ही थोडा बदल सांगतो तो पुन्हा सांगून देतो. मी इकडे घेणार आहे समजून घ्या. मी घेतलं 89 × 3 3 9 27 म्हणजे 3 9 27 हा 7 घेतला बरोबर. तुम्ही इकडे 2 लिहित होते की नाही तो हातचा इकडेच राहू द्या 2. 3 8 24 3 8 24. आता 24 मध्ये हे दोन हातच्याची इथं लिहिण्यापेक्षा इकडेच राहू द्या. 24 25 26 असं म्हणू शकता. किंवा 24 2 मध्ये 25 26 घ्या. आन्सर इज 267. मग बदल लक्षात आला. आपल्याला कॅरी ओव्हर रफ ठेवायचा आहे किंवा माइंड मध्ये ठेवायचे सराव करायचा आहे. आता एक उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण आहे 6 3 18 18 6 3 18 18 मधला 8 लिहिला बघा. कॅरी ओव्हर इज 1 किंवा हातचा 1 आहे. 6 चा पणा आला 8 पर्यंत. 6 8 48 तुम्ही बोला आणि इकडे वेळ जास्त लागतो. 6 8 48 प्लस 6 8 48 कोणी बोलतोय आपल्याला इंग्लिश 6 8 48 48 च्या पुढे 1 घेतला 48 49. मग आणि इकडे कोणीच नाही म्हणून तुम्ही 49 घ्या. अशा पद्धतीने घ्या. म्हणजे वरती तुम्ही कॅरी ओव्हर देण्याचा प्रयत्न करू नका. आज तुमचे उदाहरण चुकतील पण निश्चितच पुढच्या तासिकेला तुमच्या त्या चुकांची सुधारणा होईल. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता परत 4 3 12 4 3 12 चारटा पाठ 4 3 12 मधला हा 2 लिहिला. कॅरी ओव्हर इज 1. आता 4 चा टेबल आपल्याला 8 पर्यंत घ्यायचा आहे. 4 8 32 मीन्स 32 किंवा 4 8 32 त्यांनी इंग्लिश मध्ये टेबल लर्न केले असतील. 32 प्लस 1 32 प्लस 1 33. लगेच 33 लिहू नका कारण इकडे एक डिजिट उरलेला आहे. म्हणून 32 मध्ये हे 1 मिळवले 33 झाला. इकडे जर दिलेला नसता तर डायरेक्ट तुम्ही 33 लिहिले असते. मग हे 3. आता तुमचे जे टेक ओव्हर्स आहेत किंवा हातचे आहेत ते जास्त आहे. मोर दॅन 1 आहे 3 आहे म्हणून ते काळजीपूर्वक मोजा किंवा काउंट करा. 4 7 28 4 7 28 28. आता हे 28 डायरेक्ट लिहू नका. इथे तुमची गफलत होते. 28 मध्ये हे हातच्याचे किंवा आपल्या मनातले 3 मिळवा. 28 29 30 31 या पद्धतीने 3132 या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. परत इकडे जर अजून एक अंक वाढला मी सांगितलेलं आहे आधीचा सराव तुमचा 1 by 1 म्हणजे 2 डिजिटला 1 डिजिटने 3 डिजिटला 1 डिजिटने 4 डिजिटला 1 डिजिटने असा जाणार आहे. पण ही रिव्हिजन तासिका असल्यामुळे आणि मूलभूत क्रियेत आपल्याला घ्यायचं असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे. 5 3 5 3 15 5 3 15 15 मधला 5 लिहिला. कॅरी ओव्हर इज 1. आता याच्याशी क्लिअर झालं. नाउ इट इज प्लेइंग विथ धिस. म्हणजे मी सांगतोय की याच्याबरोबर खेळलं गेलं म्हणजे पुढलं गेलं तर 5 दुने 10 10 मध्ये हा 1 मिळवला किंवा 1 ऍड केला. 10 चे झाले 11. या 11 मधला 1 दिला. कॅरी ओव्हर इज 1. आता 5 3 परत 15 15 मध्ये हा हातचा 1 मिळवला झाले 16 मधला 6 घ्या. हातचा 1 5 चोक 20 5 4 10
20 मध्ये हा 1 मिळवा 21 या पद्धतीने. आता आपल्याला 5 डिजिट नंबरचं रीडिंग आपल्या रेग्युलर क्लासमध्ये झालेलं नाही, पण आपल्या या रिव्हिजनच्या क्लासमध्ये झालेलं आहे, म्हणून हे आन्सर आहे 21,615. उदाहरण बरोबर आहे का बघून घेऊया. 5 पैकी 15 5 लिहिले बघा. मनात कसं करू? 5 पैकी 15 से 5 माइंड मध्ये 1 ठेवा. 5 दुने 10 माइंड मध्ये 1 ठेवा. तो 1 घेतला 11 11 1 माइंड मध्ये ठेवला. 5 पैकी 15 15 मध्ये 1 मिळवला 16 हाताला 1 5 चौक 20 ने 21. अशा पद्धतीने हे उदाहरण आलं. आता मी मुद्दाम इकडे 0 चं उदाहरण घेतलेलं आहे. 3 चा टेबल आपण 7 पर्यंत घेतला. 3 7 ला 20 3 7 ला 21 3 7 21 21 मधला 1 लिहिला. हातचे किती आहेत 2. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो 0 ला कधी पण आपण 0 ला ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो किंवा गुणतो उत्तर 0 येतं. 3 0 ला 0 म्हणजे 3 चा टेबल 0 पर्यंत घेतला 0 मध्ये हे 2 मिळवले. 0 म्हणजे काहीच नाही. माझ्याकडे 0 पेन्स होते आणि माझ्या मित्राकडे मी 2 पेन्स घेतले म्हणजे माझ्याकडे 2 झाले, म्हणून इकडे 2 लिहा. या 0 मध्ये 2 मिळवल्यानंतर 2 आला 2 इकडे लिहिला, म्हणून हातचा येण्याचा प्रश्न नाही. परत 3 5 15 3 5 15. आता हे 15 लिहिताना काय करायचंय? हातचा कोणी आहे का? नाही, म्हणून 15च लिहा या पद्धतीने. आणि परत मी 1 चं एक उदाहरण घेतलेलं आहे. जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय करतो किंवा कोणत्याही संख्येला 1 ने गुणतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते. तीच संख्या येते म्हणजे 1 चा पाढा 0 पर्यंत 1 चा टेबल 0, 1 चा टेबल 2 पर्यंत म्हणजे 2, 1 चा टेबल 3 पर्यंत म्हणजे 3 आणि 1 चा टेबल 6 पर्यंत म्हणजे 6. आन्सर इज 6320. तर तुमचे हे बदल लक्षात आले असतील. आपल्याला जे कॅरी ओव्हर घ्यायचे आहेत ते कुठे घ्यायचे? रफ पेपरवर किंवा तुमच्या मनात. तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येईल. वरती कोणीही कॅरी ओव्हर घेऊ नका, कारण पुढे मी हे परत सांगतोय, पुढे आपल्याला अडचणी